नमस्कार मित्रांनो धनु राशीच्या लोकांसाठी पुढील 10 दिवस अखेर कसे जाणार आहेत, त्या 10 दिवसांतच जून महिन्याची सुरुवात कशी राहणार आहे हे स्पष्ट होईल। कारण जेव्हा एखाद्या नव्या महिन्याची सुरुवात चांगली होते तेव्हा त्याचा शेवटही आपोआप चांगला होतो। जसे आपण सकाळी उठतो आणि दिवसाची सुरुवात उत्तम झाली तर संपूर्ण दिवस आनंदात जातो, त्याचप्रमाणे पुढील 10 दिवसांत ग्रहांच्या स्थितीनुसार काही असे संकेत दिसत आहेत जे जाणून घेणे आणि समजून घेणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका, कारण अंतिम निर्णय आता समोर आला आहे। तुम्ही पाहाल की या 10 दिवसांत काही लोकांची अडकलेली कामे अचानक पूर्ण होतील, अडकलेले पैसे परत मिळतील, पदोन्नती, प्रगती आणि नातेसंबंधांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे। परंतु दुसरीकडे काही कर्मांमुळे अडथळेही निर्माण होऊ शकतात, कारण शनिदेव तुमच्या सुखसंपत्तीच्या भावात विराजमान आहेत। मग ते कोणते शुभ परिणाम देतील आणि जून महिन्याच्या सुरुवातीला कोणत्या चुका अजिबात करू नये, या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। हा व्हिडिओ तुमच्या समोर अचानक आला आणि तुम्हाला तो पाहावासा वाटला, ही काही साधी घटना नाही। विश्वाने तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्यासाठी निवडले आहे। नक्कीच या व्हिडिओद्वारे तुम्हाला एखादा महत्त्वाचा संदेश, मार्गदर्शन किंवा उपाय मिळणार आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या अडचणींमधून बाहेर पडू शकता। म्हणूनच देवाच्या या संकेताकडे दुर्लक्ष करू नका। हा व्हिडिओ मध्येच सोडू नका किंवा शेवटपर्यंत पाहण्याची चूक करू नका, कारण आज ग्रहांच्या स्थितीनुसार धनु राशीच्या जीवनात घडणाऱ्या काही अद्भुत घटनांची सविस्तर माहिती तुम्हाला मिळणार आहे। ही सत्य परिस्थिती ऐकून काही ठिकाणी तुम्हाला आनंद होईल, तर काही ठिकाणी तुम्हाला जाणवेल की तुम्ही किती मोठी चूक करत होता। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर धनु राशीच्या लोकांनो, आमचे म्हणणे काळजीपूर्वक ऐका। जून महिन्याच्या सुरुवातीला सूर्यदेव तुमच्या 6व्या भावात विराजमान आहेत। 6व्या भावात ग्रहांचा राजा सूर्यदेव उपस्थित असल्यामुळे शत्रुहंता योग निर्माण होत आहे। या योगाच्या प्रभावामुळे तुम्ही तुमच्या सर्व शत्रूंवर विजय मिळवू शकता। जे स्पर्धक आहेत, जे प्रतिस्पर्धी आहेत किंवा जे वारंवार तुमच्या कामात अडथळे निर्माण करतात, तुमच्या मार्गात अडचणी निर्माण करतात, अशा सर्वांना सूर्यदेव त्यांच्या योग्य ठिकाणी पोहोचवतील। तुमचे गुप्त शत्रू जे तुम्हाला सतत त्रास देत होते ते आता तुमच्या मार्गातून दूर होण्याची शक्यता आहे। तसेच जर तुमचा एखादा कायदेशीर वाद सुरू असेल, मग तो अनेक वर्षांपासून चालत असलेला जमिनीचा प्रश्न असो किंवा कौटुंबिक वाद असो, सूर्यदेव त्याचा निपटारा करण्यास मदत करतील। जून महिन्यापासूनच त्याचे सकारात्मक संकेत मिळू लागतील। विद्यार्थ्यांसाठीही ही अत्यंत चांगली बातमी आहे। जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर यावेळी सूर्यदेव तुमच्या पाठीशी उभे राहतील। प्रत्येक वेळी निराशा हाती लागत होती, 2-4 गुणांनी यश हुकत होते आणि माझे नशीब इतके वाईट आहे का, असा प्रश्न पडत होता। परंतु आता स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सूर्यदेव सकारात्मक ऊर्जा देणार आहेत, त्यांची कामे मार्गी लावणार आहेत। त्यासाठी ग्रहस्थितीत संपूर्ण योजना तयार झालेली दिसत आहे। मात्र एक गोष्ट विसरू नका, सूर्यदेव हे उष्ण ग्रह आहेत। जेव्हा त्यांचा सकारात्मक प्रभाव आपल्यावर पडतो तेव्हा आत्मविश्वास वाढतो, पण जेव्हा त्याचा अतिरेक होतो तेव्हा अहंकार आणि अतिआत्मविश्वास निर्माण होतो। अशावेळी असे समजू नका की तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही, सर्व काही फक्त तुम्हालाच येते, फक्त तुम्हीच करू शकता, इतर कोणीच सक्षम नाही, अशी भावना मनात येऊ देऊ नका। अनेकदा सूर्यदेव असा अहंकार मनात निर्माण करतात आणि तो अतिआत्मविश्वास सर्व काही बिघडवू शकतो। म्हणून आत्मविश्वास ठेवा, सूर्यदेवांची कृपा मिळवा, पण अहंकारापासून दूर राहा। सर्वांशी प्रेमाने आणि नम्रतेने वागा। एखादी व्यक्ती तुमचा शत्रू आहे हे माहीत असले तरी तिच्याशी चांगले वर्तन ठेवा। बाकी शत्रुहंता योग आपले कार्य योग्य प्रकारे करेल। आता दुसऱ्या महत्त्वाच्या घटनेकडे वळूया, कारण ही संधी तब्बल 12 वर्षांनंतर निर्माण होत आहे।
12 वर्षांनंतर 2 जून रोजी गुरु कर्क राशीत प्रवेश करत आहे, म्हणजेच तुमच्या अष्टम भावात विराजमान होत आहे. अष्टम भावात गुरुचे आगमन अनेकदा अचानक धनलाभ घडवून आणते. ही गोष्ट लक्षात ठेवून लिहून ठेवा. आता तुमची अनेक कामे पूर्ण होण्याची पूर्ण शक्यता आहे. जे काही घडेल ते अचानक घडेल, कारण गुरु अष्टम भावात विराजमान आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमच्या जीवनात सकारात्मक बदलांची सुरुवात होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. अचानक अनेक गोष्टी मार्गी लागू लागतील. अचानक लाभ होऊ लागतील. जे नातेसंबंध बिघडले होते ते अचानक सुधारू लागतील. तुम्ही पाहाल की ज्या गोष्टी तुम्ही शिकत आहात त्या तुम्हाला खूप लवकर समजू लागतील आणि आत्मसात करता येतील. हा देवगुरु बृहस्पतींचा प्रभाव असणार आहे. गोष्टी समजून घेण्याची आणि आत्मसात करण्याची क्षमता तुमच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. मात्र अष्टम भावातील गुरु अचानक लाभ देतात, तसेच अचानक हानीही देऊ शकतात. ही गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे आणि त्यासाठी आधीपासून तयारी करणेही महत्त्वाचे आहे. अचानक आरोग्य बिघडू शकते. वजन वाढू शकते. आहारातील सवयी बिघडू शकतात. त्यामुळे खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. अष्टम भावातील गुरु अचानक धनलाभ देतात, पण आरोग्याच्या बाबतीत काही नकारात्मक परिणामही दाखवू शकतात. म्हणून आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. जास्त प्रमाणात जंक फूड आणि बाहेरचे अन्न खाणे टाळा. असे केल्यास जीवनातील हा प्रारंभीचा काळ अधिक चांगल्या प्रकारे सांभाळता येईल. कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. आरोग्य हीच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी पुंजी आहे. जर आपण तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि ती गमावली तर त्यापेक्षा मोठे नुकसान दुसरे कोणतेच नाही. आरोग्य चांगले असेल तरच आपण काम करू शकतो, पैसा कमवू शकतो आणि कुटुंबाची काळजी घेऊ शकतो. पण आरोग्य बिघडले की माणूस पूर्णपणे अस्वस्थ आणि त्रस्त होतो. म्हणून जून महिन्याची सुरुवात चांगली करायची असेल तर आरोग्याकडे विशेष लक्ष द्या, कारण देवगुरु बृहस्पती तब्बल 12 वर्षांनंतर या भावात आले आहेत. आता पुढील महत्त्वाच्या घटनेकडे पाहूया. शनिदेव तुमच्या सुखसंपत्तीच्या 4थ्या भावात विराजमान आहेत. ते तुमच्याकडून संघर्ष करून घेतील. पूर्ण मेहनत मागतील. कोणतेही काम शॉर्टकटने होऊ देणार नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही शिस्त स्वीकारली, जीवन कसे जगायचे हे समजून घेतले, सकाळी वेळेवर उठणे, वेळेवर कामावर जाणे, कामे पूर्ण करणे, कुटुंबासाठी योग्य वेळ देणे, चांगली कर्मे करणे, दानधर्म करणे, मेहनत करणे आणि शिस्त कायम ठेवणे हा नियम बनवला तर पैशाचा प्रवाह थांबणार नाही. जमिनीशी संबंधित एखादा वाद प्रलंबित असेल तर तोही सुटू शकतो. घर बांधण्याचे काम अडले असेल तर त्यासाठीही शनिदेव अनुकूल योग निर्माण करू शकतात, कारण ते 4थ्या भावात स्थित आहे. परंतु एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, घरात आणि कुटुंबात तणाव निर्माण होऊ देऊ नका. शनिदेव तुमची परीक्षा घेतील. तुमच्याकडून मेहनत करून घेतील. शिस्तीच्या बळावर तुमची कामे पूर्ण करून देतील. परंतु त्यांच्या दृष्टीमुळे कधी कधी घरगुती वातावरणात तणाव निर्माण होण्याची शक्यताही असते. तुम्ही पाहाल की काही क्षणांपूर्वी सर्व काही व्यवस्थित होते आणि अचानक एखादी गोष्ट बिघडली. तीच गोष्ट तुम्हाला तणावात टाकू शकते. त्यामुळे कामात मन लागणार नाही आणि घरात शांतता राहणार नाही. घरी गेल्यावर पुन्हा तोच वाद, तोच कलह पाहायला मिळेल. अशा अनेक गोष्टी माणसाला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ करतात. म्हणून घरात आणि कुटुंबात तणाव पसरू नये यासाठी नातेसंबंध जपून ठेवा. प्रत्येक गोष्ट सांभाळून हाताळा. याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच बोलताना कठोर शब्दांचा वापर टाळा, कारण कठोर वाणीमुळे कौटुंबिक वातावरण बिघडू शकते. तुमची वाणी संयमी आणि मधुर असू द्या, तसेच कुटुंबातील सदस्यांची वाणीही सौम्य राहील याची काळजी घ्या. गोष्टी सोडून देण्याची सवय लावा. जर तुम्ही प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेत बसलात, त्याने मला असे कसे बोलले किंवा तो मला असे बोलणारा कोण, तर परिस्थिती आणखी बिघडू शकते.
बाकी शनिदेव चौथ्या भावातून अत्यंत चांगले योग निर्माण करत आहेत. त्यामुळे मेहनत करण्यास कधीही आळस करू नका. कष्टांपासून दूर पळू नका. शनिदेव नेहमी कर्मठ आणि मेहनती लोकांची साथ देतात. जो कर्महीन असतो त्याला शनिदेवांची साथ मिळत नाही. असा माणूस आयुष्यभर संघर्ष करत राहतो. यासोबतच आणखी एक महत्त्वाचा सल्ला, अष्टम भावातील गुरूच्या प्रभावामुळे शॉर्टकटच्या मोहापासून दूर राहा. कारण शनिदेव ही सुखसंपत्तीच्या भावात आहेत. अनेकदा असे वाटते की काही लोक चुकीच्या मार्गाने पैसा कमावून मोठमोठे महाल उभे करतात आणि आपण इतकी वर्षे नोकरी किंवा व्यवसाय करूनही फार काही साठवू शकलो नाही. परंतु चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा ज्या वेगाने येतो त्याच वेगाने निघूनही जातो. तर तुम्ही प्रामाणिकपणे कमावलेला पैसा स्वतःवर, कुटुंबावर आणि चांगल्या कामांवर खर्च करू शकता. त्यामुळे अशा विचारांच्या जाळ्यात अडकू नका. लोभ ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. सध्या शनिदेव चौथ्या भावात असल्यामुळे हे स्पष्ट संकेत मिळतात की यश फक्त मेहनत आणि शिस्त यांच्या बळावरच मिळेल. शॉर्टकटपासून दूर राहणे आवश्यक आहे. आता 2 उपाय जाणून घेऊया. पहिला उपाय, देवगुरु बृहस्पतींसाठी. धनु राशीचे स्वामी देवगुरु बृहस्पती आहेत. ते अष्टम भावात असल्यामुळे अचानक लाभ आणि हानी दोन्ही घडवू शकतात. त्यांना प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक गुरुवारी हरभऱ्याच्या डाळीचे दान करा. गरजूंना किंवा मंदिरात दान देऊ शकता. गुरुवारी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. विष्णू सहस्रनामाचा पाठ करा. भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करा. केळीच्या वृक्षाची पूजा करा. यामुळे देवगुरु बृहस्पती प्रसन्न होतील. दुसरा उपाय, शनिदेवांसाठी. शनिदेव चौथ्या भावात असल्यामुळे त्यांना प्रसन्न करणेही आवश्यक आहे. त्यामुळे घरातील कामे मार्गी लागतील, कुटुंब निरोगी राहील आणि घरात सुखसमृद्धी वाढेल. त्यासाठी प्रत्येक शनिवारी सायंकाळी 7 वाजता पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. हा उपाय केल्यानंतर घरी परतताना मागे वळून पाहू नका. हा उपाय येत्या शनिवारपासूनच सुरू करा. असे केल्याने तुमच्या नशिबात सकारात्मक बदल होऊ शकतात. धनु राशीच्या लोकांनो, पुढील 10 दिवस तुमच्या आयुष्यात अनेक अनपेक्षित बदल घेऊन येऊ शकतात. काहींसाठी अडकलेली कामे पूर्ण होतील, काहींना आर्थिक लाभ मिळेल, तर काहींच्या नातेसंबंधांमध्ये पुन्हा गोडवा निर्माण होईल. पण लक्षात ठेवा, ग्रह साथ देतात तेव्हा मेहनत, संयम आणि शिस्त यांची जोड आवश्यक असते. स्वतःवर विश्वास ठेवा, आरोग्याची काळजी घ्या, कुटुंबातील नाती जपा आणि कोणत्याही शॉर्टकटच्या मोहात पडू नका. कारण या काळात तुमचे प्रत्येक योग्य पाऊल तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जाऊ शकते. कदाचित हेच ते 10 दिवस असतील जे तुमच्या आयुष्यातील नव्या आणि सकारात्मक अध्यायाची सुरुवात ठरतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यशाची अखंड बरसात होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. जय देवगुरु बृहस्पती. जय शनिदेव.